जय मल्हार सदानंदाचा. रामकृष्ण हरी. मित्रांनो, लवकरच येत आहे सोमवती अमावस्या. वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावस्यांमध्ये सोमवारी येणाऱ्या अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी लाखो भाविक भगवान शिव, मल्हारी मार्तंड आणि आपल्या कुलदैवताची भक्ती करतात. आजही जेजुरीच्या गडावर सोमवती अमावस्येला लाखो भाविक एकत्र येतात. संपूर्ण गड भंडाऱ्यानं पिवळा होतो. आकाशात भंडारा उधळला जातो आणि सर्वत्र एकच जयघोष घुमतो. येळकोट येळकोट जय मल्हार. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या दिवशी केलेली भक्ती, पूजा आणि व्रत अनेक संकटे दूर करते. दुःख कमी होते, अडचणी दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. पण मित्रांनो, सोमवती अमावस्येचे हे महत्व का आहे? यामागे एक अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी कथा सांगितली जाते. चला तर मग जाणून घेऊया ही कथा. खूप वर्षांपूर्वी एका नगरात एक श्रीमंत सावकार राहत होता. त्याला 7 मुलगे आणि 1 मुलगी होती. 7ही मुलांचे विवाह झाले होते, पण मुलीचा विवाह अजून झाला नव्हता. सावकाराच्या घरी रोज एक ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी येत असे. जेव्हा सावकाराची सून त्या ब्राह्मणाला भिक्षा देत असे, तेव्हा तो आनंदानं आशीर्वाद देत असे. अखंड सौभाग्यवती भव, तू आपल्या पतीच्या सहवासात सुखी राहो. एक दिवस सावकाराची मुलगीच भिक्षा देण्यासाठी बाहेर आली. ब्राह्मणानं तिच्याकडे पाहिले आणि तिला आशीर्वाद दिला. तू आपल्या भावांच्या जीवावर सुखी राहशील. हे ऐकून मुलगी दुःखी झाली. तिला वाटले की मला इतर स्त्रियांप्रमाणे पती सौभाग्याचा आशीर्वाद मिळेल. पण असे का बोलले? तिने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली. दुसऱ्या दिवशी जेव्हा ब्राह्मण भिक्षेसाठी आला, तेव्हा सावकाराची पत्नी त्याच्या पायाशी बसली आणि विचारू लागली, महाराज, माझ्या मुलीला असा आशीर्वाद का दिलात? तिच्या नशिबात काय लिहिले आहे? ब्राह्मण काही वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, माते, तुमच्या मुलीच्या कपाळावर मला कठीण योग दिसतो आहे. तिचा विवाह झाल्यावर लग्नाच्या वेळीच तिच्या पतीचा मृत्यू होईल, म्हणून मी तिला पती सौभाग्याचा आशीर्वाद देऊ शकलो नाही. हे ऐकताच सावकाराची पत्नी आणि मुलगी दोघीही रडू लागल्या. पत्नी म्हणाली, महाराज, यावर काही उपाय नाही का? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, उपाय आहे. नदीच्या पलीकडे सोमा पर्टीण नावाची एक धर्मपरायण स्त्री राहते. तिने अनेक वर्ष सोमवती अमावस्येचे व्रत केले आहे. तिच्या व्रताचे पुण्य अतिशय महान आहे. जर तुमच्या मुलीनं तिची मनापासून सेवा केली आणि ती प्रसन्न झाली, तर संकट टळू शकते. हे ऐकून सावकाराची मुलगी दुसऱ्याच दिवसापासून सोमा पर्टिणीच्या घरी जाऊ लागली. ती पहाटे उठून घर झाडत असे, अंगण स्वच्छ करत असे, भांडी घासत असे आणि कोणालाही न सांगता परत येत असे. असे अनेक दिवस चालले. एके दिवशी सोमा पर्टिणीला आश्चर्य वाटले. माझं घर रोज इतकं स्वच्छ कोण करतं? ती लपून बसली आणि तिनं सावकाराच्या मुलीला पाहिले. तिने प्रेमाने विचारले, बाळा, तू कोण आहेस आणि माझी इतकी सेवा का करतेस? तेव्हा मुलीनं संपूर्ण हकीकत सांगितली. सोमा पर्टिणीचे मन भरून आले. ती म्हणाली, तुझी श्रद्धा आणि सेवा पाहून मी खूप प्रसन्न झाली आहे. मी केलेल्या सोमवती अमावस्येच्या व्रताचे पुण्य तुला अर्पण करते. काळ पुढे सरकला. सावकाराच्या मुलीचा विवाह ठरला. संपूर्ण नगरात आनंदाचे वातावरण होते. मंगलाष्टकी सुरू झाली. सप्तपदीची वेळ आली. पण ब्राह्मणानं सांगितल्याप्रमाणे अचानक वर जमिनीवर कोसळला. त्याचे प्राण गेले. क्षणात आनंदाचे वातावरण दुःखात बदलले. सर्वत्र रडारड सुरू झाली. तेवढ्यात सोमा पर्टीण तेथे पोहोचली. तिने भगवान शिवाचे स्मरण केले आणि आपल्या सोमवती अमावस्येच्या व्रताचे सर्व पुण्य त्या वधूला अर्पण केले. आणि चमत्कार घडला. मृत पडलेला वर पुन्हा जिवंत झाला. सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्या दिवसापासून सोमवती अमावस्येच्या व्रताचे महत्त्व अधिक वाढले. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिवाची पूजा, पिंपळाच्या वृक्षाची प्रदक्षिणा, दानधर्म आणि उपवास केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. मित्रांनो, या कथेचा संदेश एकच आहे. श्रद्धा, सेवा आणि निस्वार्थ भक्ती यामध्ये प्रचंड शक्ती असते. मनापासून केलेली प्रार्थना आणि व्रत कधीही व्यर्थ जात नाही. म्हणूनच आजही लाखो भाविक सोमवती अमावस्येला जेजुरी गडावर, शिवमंदिरांमध्ये आणि विविध तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊन भक्तिभावाने प्रार्थना करतात आणि एकच जयघोष करतात, येळकोट येळकोट जय मल्हार. जय मल्हार सदानंदाचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जय मल्हार.